नमस्कार, VAJ अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण सार्वजनिक आरोग्य विभाग भरतीच्या संदर्भात एक महत्त्वाचा अपडेट पाहणार आहोत। नवीन परिपत्रक प्रसिद्ध झालेलं आहे। त्या परिपत्रकामध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे ती सुद्धा माहिती पाहणार आहोत आणि जाहिरात कधी येऊ शकते किंवा कधी येणार ती सुद्धा माहिती पाहणार आहोत। आपण सर्वजण सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जाहिरातीची आतुरतेने वाट पाहत आहोत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे नेमकं काय त्या परिपत्रकामध्ये सांगितलेलं आहे ते तुम्हाला कळेल। या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा। जर तुम्हाला MPW रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि MPW रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या। याच्यामध्ये फक्त 500 प्लस GST अतिशय कमी फीमध्ये तुमचा MPWचा संपूर्ण सिलेबस कव्हर होणार आहे। तर या ठिकाणी पहा, आज म्हणजेच 21 मे 2025 या तारखेचे परिपत्रक आहे। महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग, त्याच्या खाली पहा, प्रति सहसंचालक अर्थ व प्रशासन आरोग्य सेवा आयुक्तालय मुंबई, विषय निवड सूचीची विधिग्राह्यतेबाबत आणि संदर्भ आपले पत्र। आता ते पत्र कोणत्या तारखेचं आहे तर 25/4/2025चं। महोदय, सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत आरोग्य सेवा आयुक्तालयाच्या अधीनस्थ असलेल्या गट क व गट ड या संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरिता राबविण्यात आलेल्या पदभरतीच्या निवड सूचीची विधिग्राह्यता दिनांक 16/2/2025 पासून पुढे 6 महिने वाढवण्यास विशेष बाब म्हणून मान्यता देण्याबाबत संदर्भाधीन पत्रान्वये विनंती करण्यात आली आहे। म्हणजे एक पत्र पाठवण्यात आलं होतं की 16 फेब्रुवारी 2025 पासून पुढे 6 महिने मुदतवाढ देण्यात यावी आणि मग त्यानुसार कळवण्यात येते की गट क व गट ड संवर्गातील एकूण 10,934 पदांची जाहिरात प्रसिद्ध केली होती। त्यापैकी 9,506 पदांवर नियुक्ती देण्यात आली आहे। नियुक्ती द्यावयाची शिल्लक पदे 112 आहेत। उमेदवार उपलब्ध न झालेली पदसंख्या 1,316 नमूद केली असून त्याबाबत 45% कमी गुण अपंग असे नमूद केलेले आहे। त्यामुळे उमेदवार उपलब्ध न झालेल्या 1,316 पदांसाठी निवड सूचीची विधिग्राह्यता वाढविण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला असल्याचे दिसून येते। म्हणजे आता इथे पहा की 1,316 पदं असे आहेत की ज्यांना उमेदवारच भेटले नाहीत, 45% गुणच त्या उमेदवारांना मिळालेले नाहीत, म्हणून ती जी पदं आहेत ती रिक्त आहेत किंवा भरली गेली नाहीत। मग आता त्याच्या संदर्भातच त्यांनी काय निर्णय दिला आहे। तथापि सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक 4/5/2022 नुसार परीक्षेमध्ये उमेदवारांनी प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे एकूण गुणांच्या किमान 45% गुण मिळवणाऱ्या उमेदवारांमधून निवड सूची तयार करून निवड सूचीतील पात्र उमेदवारांची गुणवत्तेनुसार शिफारस करण्याची तरतूद आहे। उपरोक्त तरतुदीचा विचार करता 45% पेक्षा कमी गुण मिळवणाऱ्या उमेदवाराचा विचार निवड सूचीत करण्यात येत नाही। त्यामुळे निवड सूचीची विधिग्राह्यता नेमक्या कोणत्या उमेदवारांसाठी वाढवून द्यावायची आहे त्याबाबतचा परिपूर्ण प्रस्ताव शासनास सादर करण्यात यावा ही विनंती। आता या ठिकाणी पहा, हे जे 1,316 पदं आहेत ना, याच्यामध्ये असं झालेलं आहे की आवश्यक जे 45% गुण आहेत ते गुणसुद्धा विद्यार्थ्यांना मिळालेले नाहीत। तर ती पदं आता रिक्तच राहण्याची शक्यता आहे, कारण स्पष्ट दिलेलं आहे की कमीत कमी 45% गुण मिळणं आवश्यक आहे। मग जेव्हा नवीन भरती लिहिलं त्या भरतीमध्ये ही पदं ॲड होऊन नव्यानं जाहिरात येईल। आता प्रश्न आहे, नवीन जाहिरात कधी येणार? तर मित्रांनो, नवीन जाहिरात काढण्याच्या हालचाली वेगाने सुरू आहेत। त्यामुळं 15 जुलैपर्यंत त्यांनी सांगितलेलं आहे की भरती म्हणजे जाहिराती काढाव्यात वगैरे। थोडं मागं पुढे होऊ शकतं, पण सार्वजनिक आरोग्य विभागाची जाहिरात येणारच आहे। फक्त सार्वजनिक आरोग्य विभागच नाही तर बरेचशा डिपार्टमेंटच्या जाहिराती ह्या प्रसिद्ध होणार आहेत। जसं 2023मध्ये वेगवेगळ्या खात्यांच्या जाहिराती आल्या होत्या, तशाच जाहिराती आत्तासुद्धा नव्यानं प्रसिद्ध होणार आहेत। त्यामुळे जे अभ्यासू विद्यार्थी आहेत त्यांनी जोमाने अभ्यास करा आणि ही भरती झाल्यानंतर मात्र मग पुढे 3-4 वर्षे काही कोणती भरती होणार नाही। त्यामुळे ही शेवटची संधी समजून जोमाने अभ्यास करा आणि नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करा। तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती। या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।